हरभऱ्याच्या पानांची हाटीव भाजी खूप भारी होते। त्याही व्यतिरिक्त या ज्या काही गाठी आहेत ना, या उकडून किंवा भाजूनही खूप छान लागतात। इव्हिनिंगला मला मम्मीने माझ्या तर चांगलंच काम लावलं हे। आता म्हणाल संध्याकाळचं सनस्क्रीन कोण लावतं, तर हो मी लावते, कारण की मी स्विमिंगला चालली आहे। आता उन्हाळा सुरू झालाय म्हटल्यावरती माझं स्विमिंगचं रुटीन सुरू। एक गमतीचा किस्सा म्हणून सांगते, लॉकडाऊनच्या दरम्यान मी गावी शेततळ्यामध्ये खूप स्विमिंग केलंय। तिकडे खूप जण असायचे त्यामुळे मजा यायची, पण शहरांमधली गंमत बघा, इतक्या लक्झरी ठिकाणी अख्ख्या स्विमिंग पूलमध्ये मी एकटीच होते। एक शहरांमधलं कटू सत्य सांगते, खरंय की नाही तुम्हीच सांगा। प्रत्येक माणसाला असं वाटतं की घर खूप छान ठिकाणी असावं, लक्झरी अम्युनिटीज असाव्यात, त्यामुळे अशा भारी भारी ठिकाणी लोक घरं घेतात, पण खरं सांगते त्यांना वेळच नाहीये या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी। म्हणजे पैसा कमवून सुद्धा माणूस अजून पैशाच्या शोधामध्ये पळतोयच आणि जगणं पूर्णपणे विसरून गेलाय। उद्याचा दिवस आहे नाही माहिती नाही, त्यामुळे आजच्या दिवसामध्ये आनंद शोधा। स्विमिंग करूनच मला खूप भारी वाटलेलं आणि असं झालं की वाव, आता रोजचं रुटीन मी माझं फिक्स ठेवणार स्विमिंग मध्ये। फक्त एका ऍक्टिव्हिटीने माझं काय मन भरतंय होय, मी मात्र मग स्विमिंग झाल्यावर लगेच स्नूकरही खेळायला गेले। मला हे सगळे वेगळे वेगळे खेळ खेळून खूप आनंद मिळतो। बुक रीडिंग मध्ये मी सगळ्यात मागे आहे, पण आता प्रयत्न करतेय की थोडं तरी वाचन पाहिजेच। नंतर मग घरी गेले आणि बघते तर काय, माझी मम्मी खव्याची पोळी बनवत होती, खूप भारी बनवते। गावीच आम्ही खूप सारा खवा बनवतो, म्हणजे आम्हाला पुण्यामध्ये तो आठवडाभर जातो, आणि ही इतकी भारी पोळी खाऊन पोटच नाही तर माझं मनही भरलं।